माझं नाव विनोद इंगळे. ह्या दिघा विभागामध्ये माझं बचपना गेलं आणि आयुष्यामध्ये जे काही इथे घडलं ते माझ्या डोळ्यासमोर मी बघितलं. आरोग्यासाठी कोण झटतंय, शिक्षणासाठी कोण झटतंय आणि जो उपक्रम दिनेशदादा ठाकूर आणि माननीय संतोषभाऊ केदारे यांच्या माध्यमातून जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटना जी इथे त्यांनी बोलवली आणि जे काही त्यांनी स्थानिक लोकांच्या ज्या गरजा लक्षात घेऊन, समस्या लक्षात घेऊन त्यांनी जो फ्री हॉस्पिटल, फ्री शिक्षण, कम्प्युटर क्लासेस, IPS, UPSC, MPSC मोठे अधिकारी घडवण्याचं त्यांचं जे स्वप्न मला आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसतंय. कारण होणार असा विश्वास आमच्या इथला मी एक स्थानिक म्हणून मनामध्ये आहे आणि यांच्या पुढील वाटचालीस आमच्या नगरातर्फे भरभरून अशा शुभेच्छा देऊन जिजाऊ संस्थेचा आभार मानतो. आपल्या पत्रकार बंधूंचं देखील आभार मानतो. कारण हे जे कार्य दिनेशदादा, संतोष भाऊ आणि सांबरे साहेबाच्या माध्यमातून होतं त्याला दुसरं तिसरं कोणी नाही. तर ह्या एक सर्वात मोठं लोकशाहीचा जो खांब आहे प्रचार प्रसार माध्यम हा करत असतो आणि आपण तो करता आहात, पुढे चांगल्या प्रकारे करावा आणि मोठा प्रचार याचा व्हावा अशी मी आपणास विनंती करतो आणि 2 शब्द थांबवतो. मी आज एवढा मोठा जिजाऊ संस्थेचा कार्यक्रम माझ्या इथे झालेला आहे आणि त्याबद्दल खरोखरच मी खूप धन्यवाद देते. कारण आज जर परिस्थिती बघितली तर एवढं म्हणजे तळागाळातल्या लोकांसाठी काम करणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि ते मनापासून काम करतात ह्या संस्थेचं. आणि इथे जे सगळे आहेत जे त्या संस्थेमध्ये सहभागी आहेत, मी खरोखरच त्यांना मी धन्यवाद देईन. अतिशय आनंद होतोय. दादांनी सांगितल्याप्रमाणे 3 ते 4 महिन्यापासून ह्या सुविधा सर्व या ठिकाणी चालू आहेत आणि आपण पाहत असाल की दिघा हा चाळीत राहणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे. आपण सर्वप्रथम पत्रकार बांधवांचे देखील मी आभार मानतो की आपण या ठिकाणी कव्हरेज दिलं आणि दादांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही कधी कोणावरती टीका करत नाही. दादांनी सांगितलं की आपण करून दाखवतो. जिजाऊंनी आज हे करून दाखवलेलं आहे. जे दुर्लक्षित लोक आहेत, हा कार्यक्रम जरी खूप मोठा दिसत असला तरी सुद्धा ह्याच्यामध्ये खूप लोकांची मेहनत आहे. जसं सांबरे साहेबांनी स्टेजवरून एका व्यक्तीचा आभार मानलं, त्या व्यक्तीचं नाव परेश करांडे आहे आणि परेश दादा नेहमी या ठिकाणी जे क्लिनिक आहे, आम्ही रात्रभर असुविधेमध्ये ते या ठिकाणी झोपले होते. प्रत्येक आमच्या टीम मधले प्रत्येक व्यक्ती म्हणजे कावळेजी असतील, गोडबोलेजी असतील, युवराज खरात असतील, मिलिंद सावंत असतील, संदेश बनसोडे भाऊ असतील, अतिशय सर्व आमची जी टीम आहे दादांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचं काहीतरी चांगलं व्हावं. आज आपण पाहता इकडे आरोग्य क्लिनिक ओपन झालेलं आहे. हे शिबिर नाही, हे क्लिनिक सदैव लोकांच्यासाठी या ठिकाणी त्यांना उपलब्ध राहील. आपण उद्घाटन करण्याच्या अगोदर या ठिकाणी जवळजवळ 35 ते 40 लोकांची रोज OPD होते. म्हणजे 35 ते 40 लोकांना रोज औषधं, इंजेक्शन सर्व त्यांना मोफत दिलं जातं. इथे क्लासेस आहे, कॉम्प्युटर क्लासेस. त्या ठिकाणी जवळजवळ 100 ऍडमिशन झालेली आहे. कॉम्प्युटर क्लासला आपल्याला माहिती असेल कमीत कमी 5 ते 10,000 रुपये त्याची फीज आहे. 100 लोकांचे आज ते पैसे वाचलेले आहेत. तात्काळ ज्या गोष्टी जिजाऊंच्या माध्यमातून, सांबरे साहेबांच्या माध्यमातून समाजाला मिळत आहेत आणि ह्या 2च गोष्टी समाजामध्ये त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी उपयोगी पडतात. सांबरे साहेबांच्या माध्यमातून आज हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले 19 वर्ष ही सेवा सुरू आहे आणि दादांनी आणि आम्ही 1 वर्षापूर्वी सांबरे साहेबांना भेटल्यानंतर पासून आम्ही त्यांच्या विचारांचे फॉलोवर आहोत. त्यांना आदर्श मानतो आणि भविष्यात देखील लोकांसाठी खूप चांगले उपक्रम त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करू. मुळात मी खूप आनंदी आहे की आज जिजाऊ संस्था जेवढ्या काही उपक्रम राबवते ते आज आपल्या माध्यमातून या इकडे आपल्या गणेशनगरमधील दिघा नगरवासियांसाठी हे उपलब्ध झालेलं आहे. त्याच्यामध्ये आरोग्य झालं, शिक्षण झालं, क्लासेस झाल्या, UPSC MPSCच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी झाल्या, या सर्व आणि त्याबरोबर महिलांना प्रशिक्षण झालं. त्यांनाही उद्योगधंदे करण्यासाठी जे काही वेगवेगळे प्रकारचे काही बिझनेस आहे त्यासाठी त्यांना इकडे अपॉर्च्युनिटी मिळणार आहे किंवा नुसतंच इथे प्रशिक्षण नाही तर त्याच्या पुढेही मार्गदर्शन इथून होणार आहे. तर हे असा एक सेटअप हा एका शासनाचा असतो, एक सरकारचा असतो. तो हा सांबरे साहेब त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून चालवतात आहेत आणि सरकार इथे महानगरपालिका आहेत. आपण बघतो की ग्रामपंचायत किंवा गावाकडे या सुविधा नसतात किंवा महानगरपालिकेसारख्या सुविधा नाही आहेत.
मात्र इथे काही ठिकाणी महानगरपालिकेमध्ये या सुविधा नाही आहेत, म्हणजे त्या तिथपर्यंत पोहोचत नाही लोकांपर्यंत, काही त्या योजना मिळत नाही आहेत. त्याच्या अभावामुळे आज इथेही या वस्तूची किंवा या सुविधांची गरज भासते. आणि या माध्यमातून म्हणजे आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या इथे आल्या, सांबरे साहेबांनी आम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं, त्याचा विश्वास आमच्यावर त्यांनी दाखवला की तुम्ही या इथे या आपल्या जिजाऊ संघटनेची सर्व कामे इथे राबवू शकता किंवा इथे कुठल्याही पद्धतीची तुम्हाला इथे कमतरता येणार नाही. त्याबद्दल आम्ही जिजाऊ संस्थेचं आणि साहेबांचं मनापासून आभार मानतो. कारण की याची गरज आज आपण नुसतं एक प्रायव्हेट साहेबांना नाही आहे, तर येथील गरिबांना आहे. आणि त्यांचं विजन पोचवण्याचं काम हे आमच्यासारखे इमानदार किंवा साहेबांच्या विजनला घेऊन चालणारे आहोत, त्यांचं आहे, कर्तव्य आहे. आणि याच विषयाला घेऊन आम्ही राजकारणातही आलेलो आहोत. आम्ही काय आम आदमी पार्टीचं काम करतो आणि आम आदमी पार्टी याच विषयांवरती राजकारण करते. तर हेच आम्ही सांबरे साहेबांमध्ये बघितलं, तिथे कुठलाही पक्ष नाही बघितलं, मात्र त्यांचं विजन, त्यांची कामं बघितली आणि ते कामं आम्ही इथे उतरवून जमिनीवर उतरवून लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल. सांबरे साहेबांचं स्वप्न आहे की टोकाचा म्हणजे गरीब माणूस आहे त्याच्यापर्यंत ही सुविधा पोहोचली पाहिजे, त्याचं भलं झालं पाहिजे, त्याच्या परिवाराचा उद्धार झाला पाहिजे, हे उद्दिष्ट त्यांचं असल्यामुळे आणि ते न कळता आम्ही त्या उद्देशाने त्या राजकारणात आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी रिलेट झालो आहोत आणि कुठलाही विषय किंतु परंतु न ठेवता त्यांचं मार्गदर्शन आम्ही इथे घेतलेलं आहे. त्यांच्या जिजाऊ संस्थेचं काम आम्ही इथे आणलेलं आहे आणि याच्या पुढे हेच काम ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात तिथे आम्ही पसरवू, लोकांपर्यंत पोहोचवू, त्याचा त्यांना लाभ मिळवून देऊ आणि येथील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू. जे की मुळात राजकारण जे चाललेलं आहे नुसतं आश्वासनांचं, त्याच्यामध्ये लोकांची हेळसांड होते आहे आणि त्याचा परिणाम आहे की इथून लोक त्या परिस्थितीतून बाहेर येऊ शकत नाहीयेत. श्रीमंत होत चाललाय, मात्र गरिबाची मात्र हाल चालू आहेत. त्या दिशेने सांबरे साहेबांनी जो हा कदम एक स्टेप उचललेली आहे की त्यांचा उद्धार करण्यासाठी संस्थेचे निर्माण करून त्यांनी हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा आम्हाला पार्ट व्हायची ही संधी मिळाली आहे, त्यासाठी त्यांचे आभार मानतो आणि येत्या काळामध्ये त्यांचं नाव आणि त्यांचं काम या पूर्ण दिघा नगरीमध्ये आम्ही पोहोचवण्याचं काम करू. पूर्वीही आता हे उद्घाटन व्हायच्या अगोदर इथे आरोग्य शिबिर ठेवलेलं होतं, चष्म्याचं वाटपलं, नेत्र चेकअपचं त्यांनी शिबिर ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये वया वाटपांचं इथे कार्यक्रम झालेला आहे. मात्र आता आम्ही 4-5 महिन्यापासून, आज जरी उद्घाटन झालं असलं तरी ही सुविधा 4 महिन्यापासून चालू आहे. इथे जवळपास इथे कम्प्युटर क्लास 15 कम्प्युटरचा क्लास आहे. इथे आरोग्य क्लिनिक दिलेलं आहे. 1ली ते 10वीच्या मुलांसाठी क्लासेसची सुविधा केली आहे. इथे महिलांसाठी इथे मार्गदर्शन करण्यासाठी एक त्या जिजाऊ संस्थेचा एक काय बोलतात त्याला, महिला सक्षमीकरण करण्यासाठी त्यांचं एक प्रशिक्षण केंद्र आहे. तर अशा पद्धतीने इथे जवळपास साहेबांच्या संघटनेमुळे सर्वच इथे आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्या पुढे लोकांना कुठे दुसरीकडे पाठवण्याची गरज नाही आहे, जे की या संस्थेच्या माध्यमातून होणार असल्या कारणाने इथे आम्हाला त्यांचा खूप हातभार लागणार. नक्कीच एक खंत आहे ही आणि एक दुर्दैव आहे या व्यवस्थेचं की एवढे लोक इथे नगरसेवक होऊन गेले, मात्र या छोट्या छोट्या गोष्टी यांना करता आलेल्या नाही आहेत. जे की एक संस्था विचार करू शकते की या गोष्टींमुळे लोकांचं भलं होतं, तर इथले जे काही उमेदवार आहेत किंवा समाजसेवक आहेत त्यांना एवढं हेच बेसिक गोष्ट कळत नाही की आपण काम कशावर केलं पाहिजे, कुठे संघटित व्हायला पाहिजे, कुठल्या कामासाठी आपण एकमेकांकडे जातो आहोत. कारण की सर्वांचा मूळ हाच आहे, शिक्षण, आरोग्य आणि ही व्यवस्था. जर ही व्यवस्था एक जिजाऊसारखी संस्था देत असेल तर सर्वांनी जे काही समाजसेवकाचं जे काही ज्यांनी चोला ओढलेला आहे त्यांना अशी माझी विनंती आहे की हा प्लॅटफॉर्म तुम्ही निसंकोच घ्या, कुठलाही किंतु परंतु न ठेवता घ्या. कारण की हे जे कामं करत आहेत यासाठीच तुम्ही लोकांपर्यंत जात आहात आणि जर नुसतेच जात असाल काही न घेता तर तुमचं समाजसेवा ही निष्फळ आहे, काय कामाची नाहीये असं मला वाटतं. म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो आपल्या या मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही सर्वांनी जिजाऊ संस्थेसारख्या आधुनिक संस्था काही काम करत असतील त्यांनाही घ्या. असं नाही बोलत की जिजाऊच घ्या, पण जिजाऊ आता आपल्या समोर आहे तर इथे निसंकोचपणे या स्टेजवर या आणि यांचा प्रचार करून लोकांपर्यंत या सुविधा पोहोचवा.